वेळेचा चहा अश्विन ऑफिसला गेले की मी एकटीच घेते. पण आज काय झालं, अश्विनचा कॉल आला की चहा ठेवू नकोस, मी आल्यानंतर आपण दोघं जण सोबत मिळून चहा घेऊया. मग गरमागरम चहा घेतला आणि त्यानंतर वातावरण मस्त झालंच होतं. सध्या 2-3 दिवस झाले पाऊस नाहीये, खूप छान वाटतंय. कंटिन्यू पाऊस पडला ना की थोडा कंटाळाही यायला लागतो. मग काय, रियांश खेळून आला, त्याला मंचाव सूप प्यायचं होतं म्हणून घरच्या घरीच असं सूप बनवलं. आम्हाला तसं आवडत नाही, पण कधी कधी लहान मुलांमुळे आपल्याला सुद्धा घ्यावं लागतं. आणि हे जे नूडल्स होते ना ते तसेच फ्राय केले, अजिबात चांगले लागले नाही, तुम्ही करू नका. पण रियांशला खायचे होते ना, म्हणून त्याला काय माहिती, त्याला खूप आवडले. त्यानंतर डिनरची तयारी. डिनरसाठी आज मी चना चाट बनवते आहे आमच्यासाठी. त्यासाठी मी बघा चणे, त्यानंतर बॉईल केलेला कॉर्न, कांदा, टोमॅटो, थोडंसं दही घेतलं आणि बाकीचे स्पायसेस, चाट मसाला, जिरा पावडर, मीठ घालून मस्तपैकी मिक्स केलं आणि खूप छान लागतं. यामध्ये डिनर सफिशियंट होतं रात्रीचं लवकर करत असाल तर. टेस्टी पण आहे आणि हेल्दी सुद्धा आहे. आता कॉर्न बॉईल केले होते म्हणून म्हटलं चीज कॉर्न बनवूया. तर थोडंसं बटर घातलं, त्यामध्ये बॉईल केलेले कॉर्न घातले, थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स घालायचं आणि सगळ्यात शेवटी चीज घालायचं. असं आपलं चीज कॉर्न तयार होतो अगदी घरच्या घरी. तो सुद्धा सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला. पोटावर खूप पसारा झाला होता, पटकन आवरते आणि तुम्हाला उद्या भेटते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.